गुड मॉर्निंग. मी विद्या. मी आता पावसाचा सीझन चालू झाला आहे, तर आता आम्ही म्हटलं बऱ्याच दिवसाचं कुठे गेलो नव्हतो, तर म्हटलं चला आजपासून जरा सुरुवात करूया आणि काय फिरू ते आपण सगळ्यांना शेअर करू. तर आता आम्ही आलो आहे गणपती गदड ह्या ठिकाणी. तर हा 1 तासाचा ट्रेक आहे. तर कोणतं गाव? सोनावळे गावापासून हा 1 तासाचा आहे ट्रेक. तर आता वरती गेल्यानंतर मी सगळं तुम्हाला दाखवेलच काय काय आहे वर. खूपच सुंदर जंगल आहे आणि अवघड नाही आहे ट्रेक तसं, ठीक आहे. पण झाली आहे आणि असं घनदाट जंगल आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी 4-4 वाटा निघतात. इथे तरस पण आहे. थोड्या अंतरावर सगळे बोर्ड लावले आहेत, काय काय पक्षी आहेत, काय प्राणी आहेत. आणि बरंच चढून आल्यानंतर समोर हा जो डोंगराचा भाग दिसतोय तिथे धबधबे पण वाहत आहेत आणि तिथे आहे लेण्या. त्या एवढ्या दुरून घेता नाही येते, तर आता प्रत्यक्ष आपण तिकडे जाऊनच बघू. निसर्ग खूप सुंदर आहे. धुकं पसरलंय सगळीकडे आणि छोटे छोटे वॉटरफॉल वाहत आहेत सगळ्या डोंगरांवरून. 70% सध्या चढलेलं वाटतंय. आता वरती जायचं आहे गुहेकडे. हा छोटासा एक वॉटरफॉल पडतोय, वरून डोंगरातून पडत येतोय तो. सगळे छोटे छोटे धबधबे तिथे असे 4 ठिकाणी क्रॉसिंग करायला लागतं. आणि वरती दिसत आहेत त्या लेण्या. अजून 20 मिनिटं लागतील चढायला. आणि आता हा सगळा डोंगर अंगावर आहे पूर्ण, शेवटचा टप्पा. फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि माकड ओरडत आहेत. खूप घनदाट जंगल आहे. आणि इथे एक छोटंसं विश्रांती घेण्यासाठी त्यामध्ये मला हे रॅपलिंग करणारी टीम भेटली आहे आणि ह्या वॉटरफॉलमधून रॅपलिंग केली जाते. हे गावातलेच आहेत. किती चार्जेस आहेत तुमचे? आपण 1150 रुपये घेतो बेस टू बेस. आपलं ट्रान्सपोर्टेशन पण असतं, मुंबई पुणे दोन्हीकडनं ट्रान्सपोर्टेशन पण असतं. ओके. आणि ट्रान्सपोर्टेशन सहित आपण 1700 रुपये घेतो. चालेल. तुमचा नंबर देऊन ठेवा मला, मी टाकेल त्याच्यामध्ये. हा एक अवघड पॅच क्रॉस करून खालतून होता रस्ता, पण आम्हाला माहीत नव्हता. आम्ही त्या धबधब्याला जसे दगड आहेत ते धरून आलो आहे. स्टंट होता तो एक प्रकारचा. आणि आता समोर दिसत आहेत त्या लेण्या. पोचले आता आम्ही. आणि लेण्याच्या जवळ पोचल्यानंतरचं ही एक लेणी आहे आणि डोंगराच्या साईडने अशी थोडी खास आहे. तिथून चालण्यासाठी दुसऱ्या लेणीत जाण्यासाठी वाट आहे. आणि लेण्यांच्या वरून सगळे धबधबे वाहत आहेत. खूप सुंदर आहे निसर्ग. त्या लेणीपर्यंत जाण्याची ही पायवाट आहे.
आणि इथे हा बारीक धबधबा वाहतोय आणि इकडे खोल दरी. त्या तिकडून लेण्या चालू झाल्या आहेत आणि लगातार आहेत थोडे थोडे अंतरावरती. आणि पुढे पण अजून सगळ्यात मोठी लेणी आहे पुढे. नाईट कॅम्पिंगसाठी पण येतात इथे. आणि हे गुहेच्या इथून दिसणारं सगळं निसर्ग. आणि उतरताना जास्त व्हिडिओ नाही घेता येते, पाऊस पण आहे आणि पूर्ण रस्ता हा स्लिपरी होता. जो वरचा टप्पा होता चढण गुहेच्या इथला तो पूर्ण स्लिपरी झालेला होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप स्लोली उतरायला लागलं. आता आम्ही तेवढा तो टप्पा उतरलो आहे. खूपच स्लिपरी होतं, असं बसून बसून उतरायला लागलं आहे. आणि आता थोडासा पॅच भेटला म्हणून फोन काढता आला आहे. आणि हा एंट्री गेट होता. आता आम्ही एक्झिट करतो आहे त्या गेटमधून. झालं आहे आता आमचं पूर्ण करून. आणि इथपर्यंत यायलाही मी मगाशी सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी 2-2 फाटे आहेत. तर आम्ही गावातून एक गाईड घेतले होते, त्यांनी आम्हाला या गेटपर्यंत सोडलं आणि मग ते निघून गेले. आता आम्ही त्यांनी ज्या मार्किंग सांगितल्या त्याप्रमाणे ते शोधत शोधत आता गावात पोचू.